Hi guys, I am Prachi, your full-time 9 to 5 girl and a part-time weekend adventurer. This vlog is not just a vlog, it's a midweek madness, a monsoon ride, a whole lot of friendship rolled into one. So, welcome to a crazy beautiful trip to Mauritius Ghat. And this beauty, 350 Supernova, is going to be a partner for this wild ride. Now bike ride planning always sound easy, but waiting for friends, मानो ना मानो 6:30 का प्लान फाइनली 8:30 बजे निकला है. ये हर एक दोस्तों की कहानी है. ऑफ कोर्स द स्टार्ट हैड टू बी विथ चाय. एक इम्पॉर्टंट मोमेंट. मराठी संस्कृतीनुसार आम्ही नारळ फोडून जर्नीची सुरुवात केली. एक मित्राची विश होती की गाराणं घातलं पाहिजे, सो वी डिड दॅट टू फॉर अ सेफ अँड अ पीसफुल राईड. Safety first, helmets on, jackets tight, and now we ride. म्हणून मी हे बघ This was a route for a trip. Thane, Kalyan, Shahapur, Manzare, Shiroshi, Moroshi, Eva waterfall and then Mauritius. Midweek traffic में ये राइड थोड़ी स्लो थी but views totally worth it. One mistake we made, leaving late. If you are planning a midweek ride, leave before 5 am. हम लेट निकले और ट्रैफिक में फंस गए. टेम्पो इधर ट्रक उधर. रिस्की भी था और टाइम कंज्यूमिंग टू. कमिंग बैक हमने एक नया शॉर्टकट ट्राई किया, मुरबाड रोड. और भाई साहब, ये रोड शॉर्टकट नहीं, पेशेंट टेस्ट थी. बहुत ही ख़राब था. वाटरलॉक पैचेस, एक पॉइंट पे लगा गाड़ी यही छोड़ दे. सो ट्रस्ट मी, मुरबाड रोड अवॉइड करो. वापस जा रहे हो तो वही शाहपुर रोड से जाओ जहाँ से आए थे. ज़्यादा सेफ और ज़्यादा स्मूथ. And guess what? First hotel was closed. भूख लगी थी फुल. फाइनली फाउंड शिवसागर. मसाला डोसा, मैसूर डोसा, इडली सांबर, कॉफ़ी, मिल्क शेक और सांबर सो गुड कि एक दोस्त ने 3 प्लेट बड़ा सांबर ऑर्डर किया. यस, 3. He is in the video, don't miss his expressions. तू काय नाश्ता करत आहेस? नाश्ता कर. कुठे पुढे थांबल्यावरती नाश्ता करणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखव.
आले का व्हिडिओमध्ये खालाच ना मैसूर साधा मैसूर चीज वाला आ रहा है इधर नहीं हा उधर Belly full, hearts fuller, and we continued our journey. मातीची स्मेल, छोटे छोटे नदी, टेम्पल्स ऑन द वे. मानसून में ये सब अलग लेवल का मैजिक लगता है. भाई बाइक राइड का एक्साइटमेंट अपनी जगह है, लेकिन बैक और लेग्स का भी एक लिमिट होता है. तो ये छोटा सा स्टॉप लिया हमने, बस थोड़ा स्ट्रेच करने, थोड़ा हवा खाने और थोड़ा सा ड्रामा करने के लिए. और हॉनेस्टली दिस वॉजंट ओनली स्टॉप. रास्ते में और 2-3 स्टॉप्स लिए जस्ट टू ब्रीथ, लाफ एंड इन्जॉय द रोड. क्या करें, हम राइडर्स भी थोड़े फिल्मी हैं. हर ब्रेक में या तो फ़ोटो या तो मस्ती तो बनती है. By now, bikes were full on muddy and sexy. Mud looks good on them, है ना? एंड फाइनली हम पहुंच गए मालशेज घाट पर. जैसे ही ऊपर घाट चढ़ते हो ना, एक अलग ही सुकून मिलता है. फॉग में लिपटे हुए माउंटेन्स व्यू, ठंडी हवा और वो लाइट ड्रिजल, बस परफेक्ट वाइब. फर्स्ट वी स्टॉप्ड एट द एज ऑफ द रोड. घाट व्यू फ्रॉम द टॉप, क्या मस्त लग रहा था.
मार्शेस, तू खूप सुंदर आहेस. दोज नेवर एंडिंग व्हॅलीज, फॉग कवर्ड रोड्स, वॉटरफॉल्स, स्लिपिंग फ्रॉम क्लिप्स. महाराष्ट्राची प्रकृती इतकी सुंदर आहे की तुम्ही पहिल्या भेटीतच खूप प्रेमात पडाल आणि तुमचं मनही भरणार नाही. इतना शांत, इतना सुकून, एक ही फीलिंग होती है, बस यही रुक जाओ. आणि हो, राईड विथ युअर गँग ॲट लीस्ट वन्स. जिथे काही जा, पण नक्की जा. राईड बिकम्स अ मेमरी अँड लाफ बिकम्स लाईफ टाईम जोक्स. काढते बाई, चालूच आहे कधीपासून. खालतो मी, थांब जरा. मला फोटो काढायचा होता. मला आता फोटो काढायचा होता. मी काढणार फोटो दे. हे काय एवढं लॉकर लॉकर. तेवढं नाही येत अगदी. हमारे लिए मैगी बन रही है और तब तक हम यहाँ पे थोड़ा रेस्ट ले रहे हैं. स्पेशली मैं देख ही सकती हूँ. तीन बसा, खावा. थँक्यू. इका कुठे गेला? असं पकडू शकते आणि आता मी खाऊ शकते. ते जाऊन नाही ते वरती ना माहिती. पहिले खाण्याचं म्हणजे शर्ट किंवा ह्याच्यावर फाडतो. त्याचा फुल अरे हे बांबूच आहे माहित नव्हतं. पहिले मला वाटलं त्याच्या गावात बांबू आहे. सूक आहे भाई. खूप सुंदर वातावरण आहे. पाऊस नाही आहे आणि ऊन पण नाही आहे. एकदम मधला वेदर आहे. थंड वेदर आहे. पाऊस एकदम थोडा एकदम ड्रॉप आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला बघूनच समजत असेल किती सुंदर वेदर आहे यार. सूक प्रॉपर सूक. सॉरी, मी वडापाव, कांदा भाजी, मॅगी खाल्लेली आहे म्हणून सर्दी झालेली आहे मला. चाय कॉफी पण बाकी आहे. ठीक आहे ना. आणि ह्यार पाठी दिसतंय का? खूप छान आहे. खूप छान आहे. भाई नक्की ते एकदा विजिट केलं पाहिजे. खूपच जास्त सूक आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता वेदर. पाऊस पण नाही आहे, ऊन पण नाही आहे.
एकदम न्यूट्रल वेदर आहे. आणि हा लकी होतं म्हणून जास्त पाऊस नव्हता, नाही तर थोडं रिस्की पण असतं. पण बाकी सुंदर आहे, वर्थ इट. एकदा तरी ये नाही पार्टी पण बघू शकता तुम्ही. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, मी मॅगी खाल्ली इथे जे 50 रुपीजची होती. भजी खाल्ली, कांदा भजी. भाई सूप ते ना एक काय होतं त्यात, आम्हाला शेजवान चटणी वाटली जी चटणी दिली, पण ती ॲक्च्युली चटणी होती ह्याची आपलं मी विसरली, ठेचा टाईप असतो ना लसूणचा, ती होती. भाई एक नंबर. आणि आम्ही त्यासोबत खाल्लं वडापाव, ते मी 1 बाईट घेतला. आणि आता चाय बाकी आहे 1/2. सो वरती ते पण खूप छान होतं. मॅगी आम्ही थोडी कमी घेतलेली, काय माहिती कशी असेल, पण खूप छान निघाली ती पण. यार धबधबा आहे. आता आम्ही तिकडे पाठी जाणार आहे, इनकेस तुम्हाला दिसत असेल. आणि 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 काय नाही, लेट्स गो आता वॉटरफॉलला. सो लास्ट चाय पण आलेली आहे, त्याच्यानंतर आम्ही धबधब्याला जाऊ. सो चला चाय पिऊया. सो दिस इज द स्ट्रगल ऑफ मेकिंग व्लॉग्स. म्हणून लाईक करा, फक्त बघू नका, लाईक करा आणि कमेंट पण करा. आणि आवडलं असेल तर शेअर पण करा आपल्या फ्रेंड्सला. हे घेऊन फिरते मी ब्लॉग काढायला, सो प्लीज. आम्हाला एवढं आवडलं की आम्ही हे आय थिंक परत घेतलेलं आहे धबधब्याला जायच्या आधी. खरंच खूप छान आहे. आणि मी चटणी बोलत होती ती ही आहे ब्लॅक कलरचं. सो तुम्ही इकडे आलात की हे ट्राय करू शकता. इथे आहे, मी नाव दाखवते तुम्हाला. भाई ओके, आम्ही इथे आलेलो ना धबधब्याच्या खाली. स्वतः एन्जॉय करतो. बाय. एक वाटरफॉल के पास बाइक साइड में बाकी और सब भूल के बस नेचर फील किया. कुछ लोग फ़ोटो खींच रहे थे, कुछ लोग सिंपली पानी में भीग रहे थे. और उस मोमेंट में लगा यही तो रीज़न है राइड पे निकलने का. अशा प्रकारे आम्ही धबधब्यामध्ये भिजून आलेलो आहोत. आणि एवढा गारगार मस्त रिफ्रेशिंग वाटर आहे ना, तुम्ही ही मजा आयुष्यात तुम्ही कधी करू शकत नाही. ही मजा फक्त तुम्हाला मित्रांबरोबर येणार आहे. त्यामुळे प्लॅन कधी कॅन्सल करू नका. मित्रांसोबतचा प्लॅन कधी कॅन्सल करू नका. खूप मजा आली. आणि मी सांगितलेलं मी भिजणार नाही आहे, पण ॲक्च्युली मी भिजले आणि पाऊस पण खूप जोरात आला आहे. तुम्ही आपल्याबद्दल काय सांगाल? मी फक्त माझी लाईफ एन्जॉय करायला आली आहे. अचानक भयानक मित्रमंडळ प्लॅन केल्याचा. हो, एकदम अनएक्सपेक्टेड प्लॅन होता हे. जस्ट 3 days बिफोर प्लॅन झाला आणि आम्ही आज इकडे प्रकट आहोत. हो, आणि आम्ही सगळे सिकलीव मारून इकडे आले आहोत. देख लेंगे तो प्रॉब्लेम हो जाएगा भाई. और हा वेनसडेला आलो आहे आम्ही, म्हणून आम्ही सिक लीव घेऊन आलो आहे. ए भाई तू लवकर आलास. हे हो पुढे मी आमचा नेक्स्ट स्पॉट आहे. चला दाखवते चला दाखवते नेक्स्ट स्पॉट तुम्हाला. इथून जस्ट 5-10 मिनिट्सवर आहे. आय थिंक 2 किलोमीटर 1 to 2 किलोमीटर आहे 10 मिनिट्सवर. आणि हा स्पॉट खूप जास्त गरजेचा आहे. आणि जे खूप पाणी पितात त्यांच्यासाठी आता हा स्पॉट मस्ट विजिट आहे. सो लेट्स गो. पोचल्यावर इथेच आहे, इथे काका आहेत. इकडे तुम्ही घेऊ शकता काकांकडे जर तुमची खायची इच्छा असेल तर. आणि पुढे जाऊन आपण जातो आहोत. वाव 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 वाव. आपण हे आणले की नाही आता परत भिजू. विंडशीटर आणले ना, लावू नाही ते बाहेर. सॉरी, आम्ही चुकीच्या रस्त्यावर आलो आहे. इथे नाही आहे वॉशरूम आय थिंक. चला, मी तुला म्हणत तिथे विंडशीटर झाली वॉशरूम मध्ये परत जाऊन मारते. पण भिजणार ठीक आहे.
तेच वॉशरूम आहे, जस्ट आपल्याला इथून यायचं आहे. हा थोडा अशा रस्त्यावर तर यायचं आहे. काही तुम्ही व्ह्यू बघू शकता काही वरून. हे बघा, हे वॉशरूम MTDC. नाही, इथे येऊन तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता. चेंज वगैरे करायचं तरी येऊ शकता. वाव. सो हाँ, धीरे धीरे ट्रिप अपने एंड तक पहुंच रही थी. थोड़ा टायर्ड थे लेकिन मन बिल्कुल फुल बिकॉज इतना एक्सप्लोर किया. बैक टुवर्ड्स थाने वी स्टॉप्ड एट द रोड साइड ढाबा फॉर डिनर. 10:30 PM तक पहुँचे. ऑर्डर आया 25 मिनट्स में क्योंकि उन्होंने बोला फ्रेश बनाते हैं मैडम. फेयर इनफ. और किसी का तो बर्थडे था और यहाँ पे हमें केक मिला है खाने. काप काप भाई काप, आताच काप. आणि आम्ही दोघांनी खरंच विचार केलेला की भाई आपल्याला दिला पाहिजे. 3 केक आहे, एक कितीला दिला पाहिजे. नाही माझं नव्हतं, ह्याच्यावरच होतं. चॉकलेट नेहमी खातो. सो ये था हमारा मिड वीक मैडनेस टू मार्शेस घाट. चाय, राइड, फ्रेंड्स, वाटरफॉल और भर भर के मस्ती. अगर आपको वीडियो अच्छा लगा लाइक करो, कमेंट ज़रूर करो एंड सब्सक्राइब बिकॉज दिस इज़ जस्ट द बिगिनिंग ऑफ मैनी मोर क्रेजी travel stories. See you in the next vlog. Thank you for watching.